Praise the Lord. Hallelujah. 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 पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, आज पुन्हा एकदा मला आनंद होत आहे की आपण पुन्हा एकदा आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मननचिंतन करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत. माझ्या प्रियानो, आज यूट्यूबद्वारे प्रवचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करीत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज आपण ज्या महत्त्वाच्या विषयावर मननचिंतन करीत आहोत तो विषय आहे ख्रिस्त शरीर आणि धर्मगुरू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. ख्रिस्त शरीर आणि धर्मगुरू या महत्त्वाच्या विषयावर आज आपण मननचिंतन करीत आहोत. आणि आजच्या शुभवर्तमानाने आपण या प्रवचनाला सुरुवात करूया. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे पवित्र वचन, अध्याय 26 वचन 26 पासून पुढे. मग येशू भोजन करीत असता येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकासुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरिता ओतले जात आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, ख्रिस्त शरीर आणि धर्मगुरू या विषयावर मननचिंतन करीत असताना आताच्या शुभवर्तमानामध्ये आपण बघितलं की प्रभू येशूनं शेवटचं आपल्या शिष्यासोबत एक भोजन घेतलं. त्याच्या दुःख सण आणि मरणाच्या आदल्या दिवशी तो शिष्यासोबत खोलीमध्ये बसला आणि त्याने एक भोजन घेतलं. त्या वेळेला त्याने भाकरी आपल्या हातामध्ये घेतली, ती भाकरी आशीर्वादित केली, ती उंचावली आणि म्हटलं, हे माझं शरीर आहे. तो म्हणाला, हे तुम्ही घ्या व खा, हे माझे शरीर आहे, हे माझ्या स्मरणार्थ करा. नंतर त्याने प्याला घेतला, तो उंचावला, आशीर्वाद दिला आणि म्हटलं, ह्यातून प्या, हे माझ्या नवीन कराराचे रक्त आहे. हे पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शेवटच्या भोजनास आपल्या शिष्यासोबत बसला होता, त्याने 2 महत्त्वाच्या गोष्टी तेथे केल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्याने पवित्र ख्रिस्त शरीराची स्थापना केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने धर्मगुरू पदाची स्थापना केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 जरी माझ्या प्रियानो धर्मगुरू या पदाची स्थापना प्रभू येशूनं नवीन करारामध्ये केली, पण आपण या पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर धर्मगुरू हे जुन्या करारापासून आहेत. धर्मगुरू हे उत्पत्तीपासून आहेत. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचणार आहोत की ज्या वेळेला अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम व गमोरामध्ये कैदी केलेला होता, त्याला बंदीगृहामध्ये टाकलेलं होतं. माझ्या प्रियानो, बंदीगृहामध्ये असताना ज्या वेळेस अब्रामाला याची बातमी कळते, तेव्हा अब्राम हा आपल्याबरोबर 300 पुरुष घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास तो सदोम व गमोरामध्ये जातो आणि अब्राम त्या लोकांबरोबर लढाई करतो आणि परमेश्वर अब्रामासोबत असल्या कारणानं अब्राम विजयी होतो. आणि ज्या वेळेला तो विजयी होऊन आपल्या घरी परततो, तेव्हा एक याजक अब्रामाला भेटण्यासाठी येतो. आपण उत्पत्ती अध्याय 14 मध्ये वचन 18 वाचूया आणि त्या वचनावरती आपण मननचिंतन करूया. आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, अब्राम जेव्हा विजयी होऊन लढाईवरून आला, तेव्हा शालोमाचा राजा हा अब्रामाला भेटण्यास आला आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी लिहिण्यात आलेलं आहे की हा परस्पर देवाचा याजक होता. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो,
हा याजक अब्रामाला भेटण्यास आला तेव्हा तो खाली हातीने आला नाही, तर तो भाकरी आणि द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानं जुन्या करारामध्ये कितीतरी याजक होऊन गेले. जो मोशे बरोबर अहरोन त्याचा चुलत भाऊ होता, त्याच्याविषयी देखील पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे की तो एक याजक होता. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, जुन्या करारामध्ये एक ईश्वरी आत्म्याचा संदेश होऊन गेला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 600 वर्षापूर्वी एक ईश्वरी आत्म्याचा संदेश होऊन गेला आणि त्या संदेशाचं नाव आहे एजेक्येल संदेष्टा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्र किंवा आपले कॅथलिक चर्चच्या शिकवणुकीनुसार एजेक्येल संदेष्टा तो एक संदेष्टा असून एक याजक देखील होता. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आता आणि सदा सर्वदा. आणि कितीतरी याजक माझ्या प्रियानं जुन्या करारामध्ये होऊन गेले, पण नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पवित्र शास्त्र आपल्याला काय शिकवत आहे? आपण इब्री लोकास पत्र अध्याय 7 मध्ये वचन 15 पासून पुढे वाचूया आणि त्या वचनावरती आज आपण मनन चिंतन करूया. आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे, तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मल्कीसदेकासारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते. हालेलुया. हालेलुया. वचन सांगत आहे दैहिक आज्ञेच्या ज्ञानाच्या नियमाने नव्हे, तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मल्कीसदेसारखा निराळा याजक उद्भवला आहे. हालेलुया. हालेलुया. अजून आपण पुढे वाचूया. त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, आणि त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, तू मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग याजक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देण्यात आलेली आहे की जसा जुन्या करारामध्ये जो अत्यंत महत्वाचा याजक होता मल्कीसदेक, त्या मल्कीसदेकाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे की तू युगानयुग याजक आहेस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त एक याजक आहे. प्रभू येशू ख्रिस्त एक महायाजक आहे. माझ्या प्रियानो, जर आपण जुन्या करारामध्ये मंदिराचा आपण इतिहास बघितला तर जुन्या करारामध्ये माझ्या प्रियानो वेदीचे 2 भाग होते. जसे आता शेवटची भिंत आहे आणि चर्चमध्ये जशी शेवटची भिंत आहे जेथे तबरनाकल आहे, त्याच्या पुढे एक काही 4 फुटीच्या अंतरावर, मागची भिंत सोडून 4 फुटीच्या अंतरावर एक मोठा पडदा होता आणि पडद्याच्या पुढचा जो भाग होता तो माझ्या प्रियानो वेदीचा भाग होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वेदीच्या पुढे फक्त पुरुष लोकांना एंट्री होती, तेथे स्त्रिया कधीही पुढे येत नव्हत्या, कारण त्या काळामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात होतं. तेव्हा पुरुष फक्त पुढे असायचे आणि त्याच्या मागचा जो भाग होता तो स्त्रियांसाठी भाग होता, त्याच्या मागचा जो भाग होता तो तरुणासाठी, छोट्या मुलांसाठी होता. आणि जे मोठमोठ्या आजाराने पीडित होते, जे घायाल होते, वेदनादायक आजाराने पीडित होते, त्या व्यक्तींना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, अशा प्रकारे आपल्या सुरुवातीच्या मंदिराची पार्श्वभूमी किंवा इतिहास होता आणि त्याविषयी पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे. आपण इब्री लोकास पत्र अध्याय 9 मध्ये वचन 1 पासून पुढे वाचूया आणि त्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ती पृथ्वीवरचे होते, कारण पहिला मंडप तयार केलेला होता, त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या, त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, वचन सांगते पहिल्या करारात उपासनेची विधी होते. पहिला करार म्हणजे तो जुना करार आहे. ख्रिस्तानं आपलं शरीर उचललं आणि आपलं भाकरी उचलली, त्याने आशीर्वादित केली आणि त्याने प्याला उचलला, आशीर्वादित केल्याने म्हटले माझं नवीन कराराचा रक्त आहे. म्हणजे तो दुसरा नवीन करार होता. आणि सुरुवातीचा जो जुना करार होता माझ्या प्रियानो, त्याच्यामध्ये देखील उपासनेचे विधी होते. जसे आता उपासनेचे विधी आहेत, पवित्र मिसा बलिदान आपण साजरी करतो,
जुन्या करारातील उपासनेचे विधी होते आणि पहिला मंडप जो तयार केलेला होता मोशेद्वारे त्याच्यामध्ये देखील समर्पित बकऱ्या होत्या आणि दीपवृक्ष होते. Praise the Lord. हालेलुया. 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 पण वचन सांगते ते पृथ्वीवरचे होते. आपण पुढे वाचूया. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परम पवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. हालेलुया. हालेलुया. जसं मी तुम्हाला म्हटलो की वेदीचे 2 भाग होते. मागे शेवटची भिंत होती, त्याच्या पुढे पडदा होता, त्याच्या पुढे वेदी होती. आता जो पहिला भाग आहे, पुढचा वेदीचा पहिला भाग आहे, त्याला पवित्र स्थान म्हटलेलं आहे. आणि पडद्याच्या मागचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी कराराचं कोश ठेवलेलं होतं, त्या भागाला परम पवित्र स्थान म्हटलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे पवित्र आणि अतिपवित्र अशा प्रकारे माझ्या प्रियानो वेदीचे 2 भाग होते. आपण अजून पुढे वाचूया. त्यात सोन्याचे दुपाटणे व सोन्याने चहूबाजूने मढविलेला कराराचा कोश होता. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो पडद्याच्या मागचा जो भाग होता त्याच्यामध्ये सोन्याचे दुपटणे होते आणि सोन्याने मढविलेला कराराचा कोश होता. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो असं त्या कराराच्या कोशामध्ये काय होतं की त्या जागेवर माझ्या प्रियानो पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे की वर्षातून मुख्य याजक फक्त एकदाच जायचा. वेदीचा जो पुढचा भाग होता त्याच्यावरती प्रत्येक याजक प्रति वर्षाने प्रति दिवशी यज्ञ करीत होते. परंतु पडद्याच्या मागचा जो भाग होता त्या मागच्या जागेवर कराराचा कोश होता, जो अतिपवित्र परमपवित्र भाग होता. तेथे फक्त मुख्य याजकाने वर्षातून एकदाच जायचा. आपण अजून पुढे वाचूया. या कोशात मांडणा ठेविलेले सुवर्ण पात्र, कल्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, त्या कराराच्या कोशामध्ये 3 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे अहरोनाची कल्या आलेली काठी, त्यानंतर कराराच्या पाट्या आणि मांडणा ठेवलेला होता. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, जो मांडणा आहे तो जेव्हा इस्रायल लोकांना फरोच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यात आलं आणि जंगलामध्ये त्या इस्रायल लोकांना खायला अन्न नव्हतं, इस्रायल लोक भुकेने मरत होते, तडपडत होते, तेव्हा परमेश्वराने त्यांना स्वर्गातून मान्याचा वर्षाव केला. Praise the Lord. हालेलुया. 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 आणि त्या मान्याद्वारे परमेश्वराने त्यांना नवीन जीवन दिलं. माझ्या प्रियानो, त्यानंतर आपण पाहत आहोत की अहरोनाची काठी, जेव्हा इस्रायल लोकांना फरोच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यात आलं तेव्हा माझ्या प्रियानो तांबरा समुद्रामध्ये आला. आता ते समुद्र दुभागू शकत नव्हते, कारण समुद्र लांब लचक आणि मोठा होता. आणि ते पुन्हा मागे देखील येऊ शकत नव्हते, कारण मिस्री लोकांमध्ये फारोचे लोक इस्रायल लोकांना मारण्यासाठी तलवारी आणि सोटे घेऊन आलेले होते. तेव्हा त्या काठीचा वापर करून परमेश्वरानं त्या तांबड्या समुद्रामधून त्यांना वाचवलं. म्हणजे ती अहरोनाची काठी देखील मानवाला जीवन देण्यासाठी जीवन देणारे एक प्रतीक आहे. माझ्या प्रियानो, तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कराराच्या पाट्या. इस्रायल लोक जरी शरीराने त्या गोष्टीद्वारे वाचले गेले, पण आत्म्याने जणू काहीतरी ते मेलेले होते, अयोग्य प्रकारचे जीवन जगत होते. तेव्हा परमेश्वरानं निर्गमध्य 20 मध्ये आपण वाचतो, त्यांना मोशेद्वारे कराराच्या पाट्या दिल्या, त्यांना 10 आज्ञा दिल्या. आणि माझ्या प्रियानो, त्या 10 आज्ञा लोकांना मोशेद्वारे कळवण्यात आल्या आणि चांगलं काय वाईट काय हे लोकांना त्या कराराच्या पाट्याद्वारे त्या आज्ञाद्वारे समजण्यात आलं आणि इस्रायल लोकांच्या आत्म्याचं देखील तारण झालं. Praise the Lord. हालेलुया. माझ्या प्रियाने 3 गोष्टीमध्ये परमेश्वराची उपस्थिती होती, कारण या 3 गोष्टीद्वारेच आपले पूर्वज हे वाचले गेले आणि त्या पूर्वजाद्वारे आपण देखील आज जिवंत आहोत. Praise the Lord. हालेलुया. 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 माझ्या प्रियानो, त्या कराराच्या कोशामध्ये परमेश्वराची उपस्थिती होती. पुढे वचन काय सांगते आपण अजून पुढे वाचूया. आणि त्याच्यावरचे गौरवशाली करुबीम दयासनावर छाया करीत होते. याविषयी आता सविस्तर सांगत नाही. अजून पुढे वाचूया. या वस्तूची अशी व्यवस्था केलेली असता याजक धर्मकृत्य करण्यास
पहिल्या मंडपात नित्य जात असतात. Praise the Lord. Hallelujah. माझ्या प्रियानो, जसं मी तुम्हाला म्हटलं की वेदीचा पुढचा जो भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये, पहिल्या मंडपामध्ये प्रत्येक याजक प्रति दिवशी नित्य नियमाने जाऊन तेथे धर्मकृत्य करीत असे, तेथे विधी अर्पण करीत असत. परंतु जो पडद्याच्या मागचा दुसरा मंडप आहे त्याविषयी काय सांगण्यात आलेले आपण सविस्तर पुढे वाचूया. परंतु दुसऱ्यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो. परंतु दुसऱ्या मंडपामध्ये प्रमुख याजक एकटाच आणि वर्षातून एकदा जात असतो. तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करीत असतो ते घेतल्याशिवाय जात नाही. Praise the Lord. Hallelujah. परंतु त्या पडद्याच्या मागचा जो भाग होता, जेथे कराराचं कोश होतं, परमेश्वराची उपस्थिती होती, तेथे जो मुख्य याजक आहे तो वर्षातून एकदाच त्या मंडपामध्ये प्रवेश करीत असे आणि तो कोकऱ्याचं बकऱ्याचं रक्त घेऊन इस्रायल लोकांच्या पापक्षमेसाठी, स्वतःच्या पापक्षमेसाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या पापक्षमेसाठी तो तेथे जाऊन यज्ञ करीत असे आणि प्रत्येक मानवजातीच्या पापक्षमेसाठी तो प्रायश्चित म्हणून पश्चाताप करीत असे. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. होय माझ्या प्रियानो, अशा प्रकारे जुन्या करारामध्ये आपल्या विधीचे नियम होते. अशा प्रकारे जुन्या करारामध्ये देखील धर्मगुरू होते. माझ्या प्रियानो, त्यानंतर आपण बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला क्रूसावर मरण पावला तेव्हा वेदीचा मंदिरामध्ये असलेला तो पडदा फाटला गेला. Praise the Lord. Hallelujah. आता तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की तो पडदा का फाटला गेला? Praise the Lord. Hallelujah. माझ्या प्रियानो, काही महिन्यापूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही हा एक व्हिडिओ टाकलेला आहे की मंदिरातील पडदा का फाटला, आणि कदाचित तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला असेल, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देत आहे. तो पडदा का फाटला आपण पुढे अजून वाचूया की इब्रिलोकास पत्र अध्याय 9 मध्ये वचन 11 व 12 आपण वाचूया आणि त्या वचनावरती आज आपण मननचिंतन करूया. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हाताने केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून. हालेलुया. वचन सांगत आहे ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला आणि जो हाताने केलेला नाही व या सृष्टीतला नाही, असा अधिक श्रेष्ठ व त्या पूर्ण मंडपातून. वचन सांगत आहे त्या पूर्ण मंडपातून. आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. Praise the Lord. Hallelujah. प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडपातून गेला आणि त्याने मुख्य याजकाप्रमाणे बकऱ्याचं व वासराचं रक्त घेतलं नाही, तर त्याने स्वतःचं रक्त घेतलं आणि ते रक्त घेऊन तो त्या परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने त्या परम पवित्र स्थानामध्ये सार्वकालिक मुक्ती मिळविली. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. होय माझ्या प्रियानो, आता त्या तबरनाकलमध्ये किंवा त्या कराराच्या कोशामध्ये तुम्हाला अरोनाची काठी भेटणार नाही, तेथे तुम्हाला मान्ना भेटणार नाही किंवा तेथे तुम्हाला कराराच्या पाट्या भेटणार नाही. तर माझ्या प्रियानो, त्या तबरनाकलमध्ये तुम्हाला ख्रिस्ताचं शरीर भेटेल. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कारण माझ्या प्रियानो, ख्रिस्त त्या पडद्यातून मुख्य याजक होऊन आरपार गेला आणि जसे मुख्य याजक किंवा जुन्या करारामध्ये याजक बकरी आणि द्राक्षरस समर्पित करीत होते, पण प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं शरीर आणि स्वतःचं रक्त माझ्या प्रियानो आपल्या प्रत्येकासाठी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि ख्रिस्तानं आपल्यासाठी तो वेदीचा मार्ग मोकळा केलेला आहे. आज प्रापंचिक देखील त्या पवित्र वेदीवरून परमेश्वराच्या शब्दाची घोषणा करीत आहे. आज बघितलं तर स्त्रिया देखील त्या पवित्र वेदीवरून परमेश्वराचं कार्य करीत आहेत. कारण ख्रिस्ताने जे वेदीचे 2 भाग होते, त्याचे दुःख, सण, मरण आणि पुनरुत्थानाद्वारे, त्याच्या अतिपवित्र रक्ताद्वारे तो पडदा
पडलेला आहे आणि प्रत्येकासाठी तो वेदीचा मार्ग मोकळा केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आपण वाचूया इब्री लोकास पत्र अध्याय 10 मध्ये वचन 19 आणि 20 आपण वाचूया. त्या वचनावर मनन चिंतन करूया. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा वचन सांगत आहे की बंधुजनो, पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सण आणि मरणाने आपल्याला मोकळा केलेला आहे. आणि त्या पडद्याच्या मागचा जो पवित्र परमपवित्र स्थान असलेला जो भाग होता, त्यात जाण्यासाठी आपल्याला त्याने धैर्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानं, आता त्या टबरनाकल मध्ये त्या पवित्र वेदीवरती आपल्याला कराराचं कोष भेटणार नाही. आपल्याला तेथे मान्ना अरोनाची काठी किंवा आपल्याला कराराच्या पाट्या भेटणार नाही, तर त्या टबरनाकल मध्ये आपल्याला ख्रिस्ताचं शरीर भेटत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानो, नक्की खरोखर तुमचा त्या ख्रिस्ताच्या शरीरावर विश्वास आहे का? माझ्या प्रियानो, एका वेळेला मी एका रेट्रीट सेंटरमध्ये रेट्रीटसाठी गेलेलो होतो. तेव्हा तेथे एका बाईने तिची एक साक्ष दिली. ती बाई सांगत आहे त्यांच्या चर्चमध्ये जी पवित्र साक्रामेंटाची खोली आहे, त्या खोलीमध्ये जेव्हा ती जात आहे तेव्हा ती सांगत आहे की त्या ख्रिस्त शरीर ज्या खोलीमध्ये आहे त्या ख्रिस्त शरीरावर माझा विश्वास बसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ती सांगत आहे ज्या वेळेला मी ते खोलीमध्ये जात आहे आणि त्या ख्रिस्त शरीरामध्ये पाहत आहे, तेव्हा मला त्या ख्रिस्त शरीरामध्ये काला दाग दिसत आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त या भाकरीमध्ये असेल तर मला तो काला दाग का दिसत आहे, असे विचार तिच्या मनामध्ये वारंवार घोलत होते. माझ्या प्रियानो, ती बहीण काही दिवसांत रिट्रीटला गेली आणि रिट्रीटमध्ये तिने सहभाग घेतला. रिट्रीटचा पहिला दिवस निघून गेला, दुसरा दिवस निघून गेला आणि तिसऱ्या दिवशी अशा संध्याकाळच्या वेळेला सर्व लाईट बंद करण्यात आले आणि त्या वेळेला पवित्र साक्रामेंटाची आराधना होती. धर्मगुरू आले आणि जे कोश आहे ज्याच्यामध्ये आपण ख्रिस्ताचं शरीर घालतो साक्रामेंटामध्ये, ते कोश धर्मगुरूने बाहेर काढलं आणि वेदीवरच्या टेबलवर ठेवलं. आणि आराधनेचं गीत चालू असताना त्या बहिणीला परमेश्वरानं दर्शन दिलं. तिने दर्शनामध्ये बघितलं की एक सीडी त्या टेबलवरून, त्या पवित्र वेदीच्या टेबलवरून तो स्वर्गापर्यंत जोडलेली आहे. नंतर तिने बघितलं की स्वर्गामध्ये सोनेरी दार उघडण्यात आलं. त्यानंतर तिने बघितलं त्या सोनेरी दारातून प्रकाशाचा गोला त्या सीडीवरून उतरत होता. तिने बघितलं की प्रभू येशू ख्रिस्त शरीराच्या रूपामध्ये नंतर त्या सीडीवरून उतरून आला आणि ज्या वेळेला धर्मगुरूंनी ती भाकरी काढली तबरनाकलमधून आणि त्या कोशामध्ये ठेवली, तेव्हा माझ्या प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त त्या सीडीवरून उतरून त्या कोशामध्ये आला आणि त्या साक्रामेंटामध्ये तो विराजमान झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तेव्हा त्या बहिणीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती ज्या त्या ख्रिस्त शरीरावर विश्वास ठेवत नव्हती, त्या भाकरीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त असेल का या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हती, त्या दिवसापासून तिने ते विचार बाजूला ठेवले आणि त्या दिवसापासून माझ्या प्रियानो ती दररोज त्या पवित्र साक्रामेंटाला भेट द्यायला लागली आणि आज तिचा त्या भाकरीवर पूर्णपणे विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त या भाकरीमध्ये उपस्थित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. माझ्या प्रियाने एक गोष्ट मी वारंवार व्यक्तींना सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सण मरण, माझ्या प्रियानो, त्याचं रक्त सांडणे प्रत्येक मानव जातीच्या तारणासाठी होतं. जुन्या करारामध्ये लेवी अध्याय 16 मध्ये जर तुम्ही अख्खा अध्याय वाचला तर त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत की प्रत्येक मानव जातीच्या पाप क्षमेसाठी, पश्चातापासाठी 2 बकरे घेतले जात असत. अहरोन आणि मोशे 2 बकरे घेऊन त्या दोन्ही बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकत असत
आणि ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा दर्शन मंडपामध्ये वधत असत, त्याचं रक्त दर्शन मंडपामध्ये शिंपडत असत आणि दुसरा बकरा जंगलामध्ये सोडत असत. त्याचा अर्थ असा आहे की दुसरा बकरा हा पाप वाहून त्या जंगलामध्ये जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि मानव जातीच्या पश्चातापासाठी प्रायश्चित्तासाठी अशा प्रकारे एक विधी केला जात होता. परंतु माझ्या प्रियानो, नवीन करारामध्ये प्रभू येशूनं आपलं शरीर या कुरसावर तोडलं. संत पीटर आपल्याला सांगत आहे, आपण वाचूया पेत्राचे पहिले पुस्तक अध्याय 2 मध्ये वचन 24 वाचूया आणि संत पीटर आपल्याला सांगत आहे त्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. त्याने स्वतः तुमची आमची पापे सदैही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. होय माझ्या प्रियानो, जुन्या करारामध्ये कोकराच्या रक्ताद्वारे प्रत्येक मानवजातीच्या पापाची क्षमा करण्यात आली. पण नवीन करारामध्ये माझ्या प्रिया आपण बघितलं की प्रभू येशूने आपलं पाप वाहिलं. 3 खिल्यामध्ये कुरसावर खिलून त्याने आपल्या शरीरातून रक्त सांडलं आणि त्या पवित्र, अतिपवित्र आणि महान रक्ताद्वारे प्रत्येक मानवजातीच्या पापाची त्यानं क्षमा केलेली आहे. कारण माझ्या प्रियानो, वारंवार अजून एक गोष्ट मी प्रत्येक मानवजातीला शिकवत आहे की जुन्या करारामध्ये जे कोकराचं आणि बकऱ्याचं रक्त सांडलं गेलं, जरी त्याद्वारे मानवजातीच्या पाप क्षमेसाठी तो पश्चाताप करण्यात आला, पण नक्की त्या रक्ताद्वारे पाप क्षमा होत होती का नाही याच्यावर एक डाऊट होता. आपण इब्री लोकास पत्र अध्याय 10 मध्ये वचन 4 वाचूया आणि त्या वचनावरती आपण मनन चिंतन करूया. कारण बैलाचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, कारण वचन सांगत आहे की बैलाचं आणि बकऱ्याचं रक्त पाप दूर करण्यासाठी असमर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, जुन्या करारामध्ये जे बैलाचं आणि बकऱ्याचं रक्त सांडलं ते एक परछाया होती, ते एक छाया होती. माझ्या प्रियानो, जसं एखाद्या कोणीतरी येथे तुंकलं असेल तर आपण त्याच्यावर एक कापड टाकतो आणि ते तुंकणं आपण झाकतो. ते शुद्ध होत नाही तर ते झाकलं जात आहे. ज्या वेळेस आपण त्याच्यावर पाणी शिंपडू तेव्हा ते शुद्ध होणार. जुन्या करारामध्ये माझ्या प्रियानो, कोकराच्या आणि बकऱ्याच्या रक्ताद्वारे मानवजातीचं पाप झाकलं गेलं. नवीन करारामध्ये प्रभू येशूच्या अतिमौल्यवान आणि पवित्र महान रक्ताद्वारे मानवजातीचं पाप धुतलं गेलं. कारण जुन्या करारामध्ये जो पश्चाताप होता ते एक छाया होती. आपण अध्याय 10 मध्येच वचन 1 पासून पुढे वाचूया. तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही. हालेलुया. पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी म्हणजे मानवजातीच्या पाप क्षमेसाठी जो ख्रिस्त रक्त सांडणार होता. आणि जुन्या करारामध्ये जे कोकराच्या रक्ताद्वारे पापाची क्षमा केली जात होती ती एक छाया होती. वचन सांगत आहे ते वास्तविक स्वरूप नव्हतं. म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. आणि त्या कोकराच्या रक्ताद्वारे मानवजातीला पूर्णपणे क्षमा देण्यासाठी ते केव्हाही समर्थ नव्हतं. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते. हालेलुया. जर कोकराच्या रक्ताद्वारे मानवजातीच्या पापाची क्षमा होत असती तर ते उपासकाने त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते. काय पुढे वाचूया. परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्ष पापांची आठवण होत आहे. हालेलुया. हालेलुया. वचन सांगत आहे पण त्या जुन्या करारामध्ये जो यज्ञ केला जात होता त्या यज्ञामुळे वर्षानुवर्षे मानव जातीला पापाची आठवण होत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियाने मी म्हटलो की ती एक परछाई होती. जुन्या करारामध्ये कोकराच्या रक्ताद्वारे मानव जातीचं पाप झाकलं गेलं,
पण नवीन करारामध्ये प्रभू येशूच्या अतिमौल्यवान आणि पवित्र महान रक्ताद्वारे मानव जातीचं पाप धुतलं गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाचे पहिले पत्र अध्याय 1:7 आपण वाचूया. त्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानं बघा, वचन सांगत आहे, जर ख्रिस्त प्रकाशामध्ये चालत आहे तसे जर आपण प्रकाशामध्ये चाललो तर आपण त्या ख्रिस्ताच्या बरोबर आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्तच आपल्याला सर्व पापाच्या आणि तिच्या बंधनातून मुक्त करीत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा होय माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर आणि रक्त होतं ते प्रत्येक मानवजातीच्या तारणासाठी होतं. संत योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये लिहित आहे, अध्याय 6 मध्ये वचन 51 पासून पुढे आपण वाचूया. त्या वचनावरती आज आपण मननचिंतन करूया. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे आणि माझ्यातून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन तो माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर आणि रक्त होतं, जे ख्रिस्त शरीर आपण कुम्याव म्हणून घेत आहोत, ते प्रत्येक मानवजातीच्या जीवनासाठी आहे. पुढे वाचूया. तेव्हा यहुदी लोक त्याला म्हणाले, हा आपला देह आम्हाला खावयाला कसा देऊ शकतो? यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, तेव्हा यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले व ते म्हणाले, आपल्या देह आपले शरीर कसं काय मग आपल्याला खायला देणार? तेव्हा येशू म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही माझं शरीर खाल्लं नाही, माझं रक्त प्यालं नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, आपण आपल्या कॅथलिक चर्चच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर 21 मार्च या दिवशी आपण एक महान संताचा सण साजरा करतो आणि तो संत म्हणजे संत निकोलस दी प्लू. माझ्या प्रियानो, 1417 या सालामध्ये जन्माला आलेला संत निकोलस, माझ्या प्रियानो, हा एका श्रीमंत कुटुंबातून मनुष्य होता. त्याचं लग्न झालं आणि 10 मुलाची देणगी परमेश्वराने त्यांना दिली. माझ्या प्रियानो, तो एक सैनिक होता आणि तो सदैव देशासाठी लढत होता. एका युवतीशी त्याचं लग्न झालं, 10 मुलं त्याला झाली. त्यानंतर माझ्या प्रियानो, परमेश्वरानं पवित्र त्रेक्याने त्याला दर्शन दिलं. त्याला दर्शन दिल्यानंतर तो माझ्या प्रियानो त्या परमेश्वरासाठी, त्या ख्रिस्तासाठी जगला. त्याने आपल्या बायकोचा 10 मुलाचा बंदोबस्त केला. तो जाऊन एका मठामध्ये राहिला आणि मठामध्ये 20 वर्ष त्याने परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराजवळ त्याने प्रार्थना केली. हे नवीन वर्ष पोप साहेबांनी प्रार्थनेचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. माझ्या प्रियानो, हा संत निकोलस दी प्लू जो होता, त्याने 20 वर्ष त्या प्रार्थनेमध्ये घालवली. असं म्हणण्यात येते आहे की 20 वर्षामध्ये त्याने कधीच अन्नाला स्पर्श केला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने 20 वर्ष कधीही अन्न खाल्लं नाही. कारण माझ्या प्रियानो, त्याच्याविषयी इतिहासामध्ये आपण वाचत आहोत की दररोज तो पवित्र मिसा बलिदानाने भाग घेत असे आणि त्या भाकरीचा ख्रिस्ताच्या शरीराचा रक्ताचा स्वीकार करीत असे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ख्रिस्त सांगत आहे, माझं शरीर हे प्रत्येक मानवाच्या जीवनासाठी आहे. 20 वर्ष तो फक्त त्या ख्रिस्त शरीरावरती जीवन जगला. माझ्या प्रियानो, ख्रिस्ताचं शरीर हे प्रत्येक मानवजातीच्या तारणासाठी, मानवाच्या जीवनासाठी आहे. जसं जुन्या करारामध्ये इस्रायल लोक जंगलामध्ये मरत होते, भुकेने तडफडत होते, तेव्हा त्यांना मन्ना देण्यात आला.
इस्रायल लोक त्या फारो राजाच्या गुलामगिरीतून बाहेर पडले असताना तांबडा समुद्र आला. त्यांचं जीवन वाचवण्यासाठी त्या काठीद्वारे, अरोनाच्या काठीद्वारे मार्ग मोकळा करण्यात आला. इस्रायल लोक पापामुळे आत्म्याने मरत होते, तेव्हा त्यांना त्या कराराचे कोश, त्या कराराच्या पाट्या 10 आज्ञा देण्यात आल्या. आणि ते कराराचे कोश त्या पवित्र मंदिरामध्ये असताना तेथे परमेश्वराची उपस्थिती होती. तशाच प्रकारे हे ख्रिस्ताचं जे शरीर आहे, ज्याला आपण कुम्याव म्हणतो, त्या प्रत्येक मानवजातीच्या शारीरिक आणि आत्मिक जीवनासाठी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अजून आपण पुढे वाचूया. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवी. हालेलुया. वचन सांगते, येशू ख्रिस्त म्हणते, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रियानं, आपले शारीरिक जीवन जे आपण पृथ्वीवर जगत आहोत ते सर्व कालासाठी नाही. आपले शरीर हे 70, 80, 90, 100 वर्षांनी मरणार आहे, परंतु आपला जो आत्मा आहे तो सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल तर पवित्र मिसा बलिदानामध्ये जी भाकरी आपण घेत आहोत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करतो. पुढे आपण वाचूया. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये प्रभू राहतो. येशू सांगत, जो माझं शरीर खातो, माझं रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. Praise the Lord. Hallelujah. तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. होय माझ्या प्रियानो, ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त आपल्यामध्ये आपण सेवन केल्याशिवाय आपल्यामध्ये जीवन नाही. माझ्या प्रियानो, जीवन देणारीच ते भाकरी आहे. आता जर तुम्ही बघितलं तर पवित्र वेदीवरती जे तबरनाकल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कराराचं कोश, त्याच्यामध्ये मान्ना, अरोनाची काठी किंवा त्या पाट्या भेटणार नाहीत. तर त्याच्यामध्ये स्वयं ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ख्रिस्त त्या तबरनाकलमध्ये विराजमान झालेला आहे. Praise the Lord. Hallelujah. आपण एक शेवटचं वचन बघूया. इब्री लोकास पत्र 10:26 मध्ये प्रभूचं वचन आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख, सण आणि मरणावर, त्याच्या अतिपवित्र रक्तावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण त्या ख्रिस्ताच्या दुःख सणाद्वारेच, त्याच्या काल्वरी पर्वतावर या कुरसावर केलेल्या बलिदानाद्वारेच आपल्याला मुक्ती भेटलेली आहे. आपण इब्री लोकास पत्र 10:26 वाचूया. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही. Praise the Lord. Hallelujah. वचन सांगत आहे, जर सत्याचं ज्ञान ज्यावेळेस आपल्याला भेटत आहे आणि ते ज्ञान मिळाल्यानंतर देखील आपण पाप करतो तर त्यापुढे पापासाठी यज्ञ व्हायचा राहिला नाही. Praise the Lord. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी 2000 वर्षापूर्वी काल्वरी पर्वतावर त्याचा जीव या कुरसावर बलिदान करून आपल्यासाठी एक यज्ञ केलेला आहे आणि तो यज्ञ मानवजातीच्या आपल्या प्रत्येकाच्या पापक्षमेसाठी होता. जर आपण पुन्हा पुन्हा पाप करीत असेल तर यात पुढे दुसरा कोणता यज्ञ नाही, कारण 2000 वर्षापूर्वी या कुरसावर त्याने आपल्यासाठी यज्ञ केलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रियानं आज ऐकलेल्या प्रत्येक वचनावर मनन चिंतन करूया की खरोखर मी पवित्र मिसा बलिदानासाठी आपल्या चर्चमध्ये जातो का? प्रभू येशू ख्रिस्ताने प्रस्थापित केलेल्या धर्मगुरूची मी सेवा करतो का? मी धर्मगुरूंना मान देतो का? या गोष्टीवर आपण मनन चिंतन करूया. जर आपण धर्मगुरूंना मान देत नसेल तर माझ्या प्रियानो, आपण कुठेतरी चुकत आहोत. आपण वारंवार पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभाग घेऊन ख्रिस्ताच्या शरीराचा, रक्ताचा स्वीकार करत नसेल तर माझ्या प्रियानो, कुठेतरी आपण अयोग्य प्रकारच्या मार्गाने जीवन जगत आहोत आणि आपल्यामध्ये जीवन नाही. कारण ख्रिस्ताचं शरीर हे प्रत्येक मानवाच्या जीवनासाठी आहे, शारीरिक जीवनासाठी आणि आध्यात्मिक जीवनासाठी आहे.
माझ्या प्रियानो, निदान रविवारी तरी पवित्र मिसा बलिदानामध्ये भाग घेऊन त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र शरीर आणि रक्ताचा स्वीकार करण्यासाठी माझ्या प्रियानो प्रयत्न करा. आणि नक्कीच आपल्याला त्या पवित्र शरीर आणि रक्ताद्वारे प्रभू येशू ख्रिस्त जीवन देणार आणि त्यानंतर सार्वकालिक जीवन देणार. Praise the Lord. Hallelujah. 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 पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.